नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत 2014 साली झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। सुरुवातीला खालील उत्तरा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 31 ते 34चे उत्तरे पर्यायातून निवडा। उत्तरा दिला आहे, आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते। व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक महत्त्वाचे साधन मानले जाते। बर्ट्रांड रसलनाही असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल। प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते, स्थितिशीलता ही तिची आधी प्रेरणा असते। आधुनिक काळातील गतिमानता हा स्थितिशीलतेला हादरा देते। गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे। त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले। शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते। अस्तित्वाची जाणीव हे मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे। डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावे तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो। तर आता प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 31, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? पर्याय आहेत परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 गतिशीलता। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? पर्याय आहेत बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव, शारीरिक पोषण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे अस्तित्वाची जाणीव। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? एक आहे स्थितिशीलतेचे, सामाजिक व आर्थिक विकासाचे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे, सामाजिक जाणीव निर्माण करणारे। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 34, शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी, दुसऱ्याचा गुलाम। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 दुसऱ्याचा गुलाम। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 35, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणतं? इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आला आहे। पर्याय दिले आहे त्याज्य, स्वीकार्य, गृहीत घेण्यास योग्य। त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्याज्य। पर्याय प्रश्न क्रमांक 36, माधव मित्र नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? पर्याय दिले आहे माधव मित्र आहे, माधव शूर आहे, माधव शूर नाही असे नाही, माधव भयाड आहे। त्याचं अचूक उत्तर होणार आहे माधव शूर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37, पिसू या शब्दाची योग्य अनेकवचन कोणते? इथे आपल्याला पिसू या शब्दाचे अनेकवचन पर्यायामधून शोधून काढायचं आहे। पर्याय आहे पिसुवा, पिसे, पिसवा, पिसा। तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पिसवा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे आरोही लाडू खाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38, डोंगरा एवढी हाय तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहे खूप हव असणे, महत्त्वाकांक्षा असणे, महत्त्वाच्या मोठी पंक्ती पूर्ण करण्याची कुवत नसते, डोंगर व तिळाची तुलना करणे। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महत्त्वाकांक्षा, मोठी पंक्ती पूर्ण करण्याची कुवत नसणे। प्रश्न क्रमांक 40, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित व सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे। पर्याय दिलेला आहे प्रश्नार्थ, दर्शक, संबंधी, अनिश्चित। त्याचं अचूक उत्तर असणारं पर्याय क्रमांक 4 अनिश्चित। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।